शेजारी कोण राहतं तुमच्या? आप्पा आणि त्यांची फॅमिली. आप्पा कोण? हे आप्पा आहेत. हा, आणखीन? कैलास साटम आणि त्याची बायको गंगा. हे कैलास कोण रे? साहेब, कैलास दादा घरात नाहीत. त्यांच्या घराला कुलूप आहे. ते बघा तिकडे बघा, कुलूप आहे घराला. हा, इन्स्पेक्टर साहेब, तो बघा कैलास आणि त्याची बायको येते. अरे कैलास तूच का? हो, इकडे ये. काय झालं काकू? मीच कैलास. ही माझी बायको गंगा. आम्ही काल बाहेर गेलो होतो, आत्ताच आलोय. बाहेर म्हणजे नेमकं कुठे? कांदिवलीला मित्राकडे गेलो होतो. नंबर आणि पत्ता रे त्याचा? त्यांचा नंबर कशाला हवाय तुम्हाला? जेवढं सांगतो तेवढं करा, उलट प्रश्न विचारू नका. कालची एकच रात्र दागिने आणि पैसे होते यांच्या घरात. रात्री चोरी झाली यांच्याकडे, आणि काल रात्रीच तुम्ही घरात नव्हतात. म्हणजे नक्की काय म्हणायचे तुम्हाला? की चोरी होणार आहे आम्हाला माहिती होतं? आमच्यावर संशय घेताय तुम्ही? चोर सापडेपर्यंत तुमच्यावर संशय राहणारच. सुमतीताई, यांचं तुमच्याशी काही भांडण वगैरे? नाही, भांडण नव्हतं. सुमती वहिनी, अहो, शेजार म्हटलं की भांडला भांड लागणारच, कुरबुरी होणारच. पण माझा यांच्यावर विश्वास आहे, असं काही नाही करणार. ठीक आहे, हे तुम्ही निघा रे आपापल्या कामाला. आपा, तुम्ही नंतर पोलीस स्टेशनला येऊन स्टेटमेंट द्या. निघा. साहेब मी येतो. ना तुम्ही थांबा. काकू, तुम्ही आमच्या घरी चला बरं. अहो चला ना, तुम्हाला थोडा वेळ बरं वाटेल. नाही, चला बरं, चला. नाना, तुम्ही मगाशी बोलता बोलता थांबलात. मला काय सांगायचं होतं? इन्स्पेक्टर साहेब, सुमती वहिनींच्या मनाचा हा मोठेपणा म्हणायला हवा की गंगावर माझा विश्वास आहे असं म्हणाल्या. म्हणजे? खरं तर त्यांचं आणि साठमांचं कधीच पटत नव्हतं. साहेब, नाना बरोबर बोलतायत. मी दोघांच्या बी घरी काम करते ना. तुम्हाला सांगते, गंगा वहिनी आता सुमती काकूना घेऊन घरात गेली. पण आओ, इतके दिवस झाले दोघी बोलत बी नव्हत्या. घरात जायचं सोडा, सध्या एकमेकींशी तोंड बघायचे बी वांदे होते. हा, गंगा, मी बाहेरच थांबते. मी श्रीधर दादांना समजावे, तुम्ही चला ना. आई, तू यांच्या बरोबर काय करते? आणि पोलीस काय? श्रीधर, बघ ना काय झालंय. हे कोण? माझा मुलगा श्रीधर. अरे श्रीधर, काल सुमती वहिनी घरात एकट्या असताना रात्री चोरी झाली. काय चोरी? अहो कसं शक्य आहे? आणि काल रात्रीच कसं झालंय आई? काल रात्री दहिसरमधील सुमती पाटील यांच्या घरातून 2 मास्क घातलेल्या चोरांनी 1.5 लाख रुपयांची रोकड आणि दागिने पळवले. पोलीस तपास चालू आहे. चोरांचा पूर्वीचा काही रेकॉर्ड असेल तर फिंगरप्रिंट्सचे रिपोर्ट्स आल्यानंतर कन्फर्म होईल. अहो पण आमच्या घरी चोरी झालीच कशी? मॅडम, सुमती पाटील घरात एकट्याच आहेत हे चोरांना कसं कळलं? मी सुद्धा त्याचाच विचार करते म्हणाले. तिथला पेपरवाला, दूधवाला किंवा कामवाली कोणीतरी सामील असल्याशिवाय हे होणं शक्यच नाही. किंवा शेजारी, म्हणजे शेजारचेही या चोरीत असतील तर?
अगं काहीतरीच काय बोलतेस मनाली? हा, आता मी तुमची शेजारी म्हणजे मी चोरांना सामील असणार आहे का? हा, अहो नाही काकू, अहो मनाली तुमच्याविषयी नव्हती बोलत, ती जनरल बोलत होती. जनरल जनरल अगं अस्मिता, पण जनरल का होईना बोललीच नाही. हा, काकू अहो आणि जनरल कसं? सांग मला जनरल कसं? आता तुमची शेजारी मीच आहे ना. हा, अहो तसं तर आम्ही पण तुमचे शेजारीच आहोत ना. म्हणजे काय आता आम्ही चोर आहोत का? आणि चोरी आमच्याकडे नाही, दहिसरला झाली. ओ म्हणजे उद्या तुमच्याकडे चोरी झाली तर तुम्ही संशय माझ्यावर घेणार का? काकू अहो असं काय बोलताय? उलट तुम्ही आहात म्हणून आम्हाला खूप आधार वाटतो. आणि तसंही तुम्ही असताना चोरी होईलच कशी?